आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने सर्व देशभर सरकार जगाओ हे आंदोलन चालू आहे। सर्व कामगार आज या भारत देशामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने व्यस्त आहे, वेगळा आहे, तो त्रस्त आहे। सरकार मस्त आणि ह्या भारतातला कामगार हा त्रस्त झालेला आहे। यासाठी भारतीय मजदूर संघाने सर्व महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन ठेवलेलं आहे। या उद्योगामध्ये संपूर्ण भारतामध्ये कंत्राटीकरण हे खूप वाढलेलं आहे। एकतर कायम नोकऱ्या द्यायच्या नाही, ज्या द्यायच्या त्या कंत्राटी द्यायच्या आणि त्या कंत्राटदारांच्या माध्यमातून आपलं आर्थिक पांढरा उखळ करून घ्यायचं, ही कामे या ठिकाणी चालू आहेत। यासाठी भारतीय मजदूर संघाची एक मागणी आहे की हरियाणा राज्यामध्ये जसं कंत्राटदार काढून टाकले आणि एक हरियाणा कौशल्य निगम असं निर्माण केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून सरकारी एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण पगार हा कंत्राटी कामगारांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात दिला जावा। मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांसाठी हा नियमावली लागू करण्याचं ठरवलेलं आहे। हरियाणा पॅटर्न हा महाराष्ट्रात लागू होणार आहे। आता त्या अर्थाने कंत्राटी कामगारांना चांगले दिवस यायला लागले आहेत। भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात टाकली होती। त्या माध्यमातून आज 2285 वीज कंत्राटी कामगार हे कायम झालेले आहेत। या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। या आंदोलनातून या सरकारला, नरेंद्रजी मोदींना आम्ही विनंती करतो की या तळागाळातील या देशाच्या रक्षणासाठी, या देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या या मजदूराला, या कामगाराला आपण योग्य तो न्याय मिळवून द्या। आम्हाला रस्त्यावर उतरवायला भाग पाडू नका। भारत माता की जय।